सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. मंगळवारी तापमानाने यंदाच्या मोसमातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोलापुरात 43.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरड्या हवेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा जास्त घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. त्यामुळे असे जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांना भेटण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून